हॅलो गाइस, वेलकम माय यूट्यूब चॅनल. मी आता चाललो आहे गावाला. आता मी तिकीट काढून आलेलो आहे. तिकीट काढून झालं आहे. अचानक मी चाललो आहे गावाला. गावावरून फोन आलेला म्हणून मी चाललो आहे गावाला. यू डोंट आय कांट अंडरस्टँड यू डोंट. आता मी चाललो आहे गावाला फायनली. स्टेशनला आता बस ट्रेन लागली आहे. चलो अभी हम चलते हैं. इसी ट्रेन के लिए हमारी ट्रेन रुक चुकी है. फायनली रत्नागिरीला पोहोचलेलो. दिस इज मोनो ट्रेन, स्मॉल टी बोगी and चिकित्सा यंत्र रत्नागिरी. चेकिंग ट्राय करण्यासाठी चांगला आहे की नाही ते. फायनली आता आम्ही पोहोचतो रत्नागिरीमध्ये. ट्रेन स्लो असल्यामुळे तुम्हाला स्लो दिसणार. रत्नागिरीची ट्रेन म्हणजे एकदम खतरनाक. एकदा कोकणात येऊन बघा. कोकणात येण्याचा आनंद, तुम्हाला तो आनंद पुन्हा कधीच भेटणार नाही असा कोकणातला आनंद आहे. तुम्ही किती करोडो रुपये देऊन जा. ते बसले आहेत गंगारामचे आत्मारामकडे. काय हो करता तुम्ही बसून इथं? हे बसले फायनली तुम्ही रत्नागिरीला पोहोचलो.
आता फायनली आम्ही पोहोचलो रत्नागिरीमध्ये. मी पोहोचलेलो आहे. ट्रेन आहे आता चालू जस्ट. तर आता आपण जाऊया रत्नागिरीमध्ये. मला दिसेल मी आता फायनली पोहोचलो रत्नागिरीमध्ये. आता चाललो मी इथून हॉस्पिटलमध्ये. आता स्टेशनच्या बाहेर जातो. लिफ्ट आहे तर पण बंद आहे, त्याच्यामुळे आता फायनली मी आलेलो आहे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल इकडे जायचं वरती. चाललोय घरी बसमधून. तर कसं आहे माहिती आहे का, आता मी इथं विंडोला बसलोय. माझं बस आहे, बसमध्ये घरी जाऊन त्याच्यामुळे
रत्नागिरीमधून मी आल्यानंतर गेलो सरकारी संगमेश्वर हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तिथून घेतली मी भावाची गाडी, बाईक घेतली. मग तिथून मला भेटला माझा फ्रेंड. माझा फ्रेंड आहे. ऑर्डर मारतो, ऑर्डर. हॅलो गाइस, फायनली आता मी आलेलो आहे घरी. मी पाऊस लागतो भरपूर. इथं आहे माझी आई. बघते इकडं तिकडं त्या कण बघते. पाऊस लागतोय कुठं? सकाळी वाचणार आहे. पोचली असेल. फायनली आलेलो आहे घरी. आणि घरी येऊन झालेला पाऊस जास्त लागतोय गावाला. माय होम इज बॅक साईड. Hope is hope bowling. This is front side. Is judging. This is my big brother. You know, this is my this is a 40. You know 40? Yes. This is mother is a busting. गरम गरम लय भूक लागलेली मला. कपडे पण नाही काढले, एवढी भूक लागली. लय भूक लागली. खातो मी. आलेलो आहे. थोडंसं फ्रेश वगैरे झालो आहे. नाही झालं झोपेतच मी अजून. आता ही आहे लावणी. सो इथे लावणी करते. आता मी चाललो आहे जंगलामध्ये. तर छोटासा आमच्याकडे रिव्हर आहे, एक झरा आहे, धबधबा आहे. तिथेच चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. आता वाजले आहे संध्याकाळचे 6:30. जंगल तर खूप आहे, तुम्ही बघू शकता. एवढं जंगल आहे मागे. जंगलामध्ये जायचं होतं एकट्याला. थोडी भीती वाटते. भीती वाटणार. टायगर, वाघ वगैरे असणार. वाघ असणार भाई जोरात कचकन मला खाणार. मग काय भियायला तर वाटणारच ना. तर 2 मिनटं थांबा करा. त्या जंगलामध्ये आमच्या गावाकडची माणसं पाणी
आणि आता कसं आहे माहिती आहे का, आता चाललो मी जंगलात. हे जंगल तर एवढं खूप आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले. तुम्ही बघू शकता की जंगल इज सो बिग ट्री अँड रोड यू नो. हा आहे आमच्या गावातील जंगलात जाणारा रस्ता. असा आहे रस्ता. तर तुम्ही बघू शकता हे रस्ता जंगलात जाणारा. सो तुम्हाला आता कसं वाटतंय तुम्ही सांगू शकाल. कारण हे जंगल आहे एवढं खतरनाक की याच्यामध्ये टायगरसुद्धा असतात. आता मी तर एवढ्या लांब एकटाच आलेलो आहे. मागे पण जंगल आहे, पुढे पण जंगल आहे. ही तर वाटच आहे, रस्ता आहे यायचा. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा, तर आपण पाणी बघायलाच चाललो आहे. हे समोर आहे टॉवर. सो खूप लांब आहे. आम्हाला त्या टॉवरमधून समोर जे दिसतंय तुम्हाला टॉवर, त्या टॉवरमधून आम्हाला नेटवर्क येतं फोनमध्ये. ॲक्च्युली हे समोर हायवे रोड आहे मुंबई गोवा. त्याच्यामुळे मला पण आता वाटते एकट्याला जायला भीती. तरी पण जाणार आहे हळूहळू, पण परत येणार आहे लगेच. कारण एकट्याला फाटते माझी. काय पाणी तेवढं नाही आहे. तुम्हाला इथूनच दाखवतो कारण पाणी आता नाही आहे तिथे. झूम कसं व्हायचं कचकन तुम्हाला दाखवतो. पूर्वी आमच्या गावाकडे ना, पूर्वी एक हे होतं. हा इथे झरा होता. या वाटेने ना आता 5 मिनटं तरी लांब आलो आहे मी घरापासून ना माझ्या. त्याच्यामुळे इथून पहिले इथे तर खूप मोठं पाणी यायचं. खेकडे असतात. तुम्हाला खेकडे दिसलं दाखवे. हां, सो खेकडा इज गोईंग बिल. आणि मला आता हे बघ तिथं आहे. हा चेंबर होता. म्हणजे हा आहे तुम्हाला जो समोर दिसतोय. हे इथं खूप वर्षापासून फक्त एप्रिलपर्यंत या झऱ्यातून पाणी येतं. आता पाऊस कमी लागला आहे त्याच्यामुळे हेच पाणी कमी आहे. ठीक आहे. ज्यावेळी तो पाणी येईल, पाऊस लागेल, त्यावेळी पाणी इथून येतं. हे कोणीतरी फोडलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला क्लिअर नाही पाहता येणार. याच्यातून पाणी येतं. हे खाली आहे व्ह्यू. जंगल तर खूप झालं आहे कारण इकडे आता कोण येतच नाही ना. सगळे आमच्या गावाचे मंडळी आहेत ते सगळे मुंबईला गेले. मुंबईला गेल्यामुळं ना इकडे कोण येतच नाही कारण यायला टाकून टाईमच नाही. आता मी आलो आहे मुंबईवरून. सकाळी गेलो होतो बाहेर दिवसभर, पण आता उशीरवाळा मी आलो इकडे. त्याच्यामुळे काय तुम्हाला कसं चला जातो मी परत घरी. कारण आता जंगल आहे खूप. वाघ आला खाल्ला मला एकट्याला, करणार काय. इकडं आहे जुनी पुराणी वाट, पण आपल्याला या वाटेने जायचं कारण इकडे वाट अशी झाली आहे खूप डेंजर. जंगल आलेलं आहे. तुम्हाला कसं सांगू आता गावाकडची जंगलातली वाट. व्हिडिओ चालू आहे. मेसेज आले. चला आता मी चाललो घरी परत रिटर्न. कारण मी एकटा होतो, लगेच आलो. जास्त वेळ थांबलो नाही कारण भीती तर वाटतेच ना भाई. जंगलात 7:30 वाजलेले आहेत आता. कसं आपण तुम्हाला दिसत असेल माझे जंगल किती आहे. काही जंगलात एकटं जाणं म्हणजे आमच्याकडे जंगलाजवळ टायगर रात्रीच्या जवळ येतात घराजवळ. कारण ते पण भितात रानामध्ये जंगलामध्ये, आणि ते भितात तर आम्ही भितो. काय करणार. कसा वाटला ब्लॉग छोटासा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बरोबर. बाय बाय.